रामकृष्ण हरी. सर्वांना माझा नमस्कार. नागपंचमी श्रावणातच का येते हो? याचं महत्त्वाचं कारण आहे. सृष्टीमध्ये जे काही बदल होतात त्या बदलामध्ये श्रावणामध्ये ऊन पाऊस सुरू झाला, पिकांना जोम आला. भाद्रपदामध्ये आणि भाद्रपदानंतर लगेच पितृपन्हाळ्यापासून धान्य तयार व्हायला सुरुवात झाली आणि या धान्याचा मुख्य शत्रू आहे उंदीर. उंदराचा नियंत्रण कसं करायचं? तर मोठ्या आकाराचे जे साप असतात, नाग आणि धामण, ते उंदराचे नियंत्रण खूप छान करतात. तर या उंदराचे नियंत्रण करण्यासाठी नाग येतोय. आदर आहे त्याच्याबद्दल, कारण तो आपल्या शेतातील उंदरांचा नियंत्रण करतो. त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये एक प्रथा आहे आणि ही प्रथा असं म्हणते की प्रत्येक एकाला एक नाग असतो आणि तो शेताचं राखणदार करतो. आणि हा जो राखणदार आहे त्याला त्याचं ॲप्रिसिएशन कसं करायचं, म्हणजे आपण त्याची पूजा कधी करायची? तू माझ्यासाठी छान काम केलं आहे ह्यासाठी त्याला काही देणं अपेक्षित आहे. त्या दिवशी जमीन नांगरायची नाही, जमीन खोदायची नाही आणि तिथे जे काही जीवजंतू आहे, गांडुळापासून नागापर्यंत, ह्यांना त्या काळामध्ये जी हालचाल आहे ती त्यांच्या दृष्टीस आणायची नाही. हे करण्याच्या सगळ्यांनी मिळून करण्याचा एक दिवस म्हणून नागपंचमी झाली. आणि नागपंचमी भारतीय परंपरेमध्ये विष्णू हे नागावर झोपले आहेत. मग नाग हा आपल्याला आवश्यक आहे. मग कसं करूया? तर एक दिवस वर्षातला त्याला देऊया आणि त्या दिवशी ते डोळ्यासमोर आणूया की ते अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक आहेत. उंदराचं नियंत्रण हे लक्ष्मीचं वाहन घुबड करतं आणि शंकराच्या गळ्यातलं नाग करतो.